दिवसेंदिवस लोकांमध्ये युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आज मी आपल्याला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे। जेव्हाही तुम्ही कुठलीही डाळ, तुरीची असो किंवा मुगाची डाळ शिजवताना हे जे वरती फेस येतो, आपल्याला हा फेस अशा प्रकारे अलगद हाताने जितका आपल्याला शक्य होईल तितका हा फेस काढून घ्यायचा आहे। पूर्वी जेव्हा चुलींवरती स्वयंपाक केला जायचा तेव्हा चुलींवरती सुद्धा अशा प्रकारे मोकळ्या भांड्यांमध्ये, कुकर नसल्यामुळे मोकळ्या भांड्यांमध्ये डाळी शिजवल्या जायच्या आणि आपली आजी, आई, पणजी ह्या सगळ्या काय करायचा, हा जो फेस असायचा ना, हा अशा प्रकारे काढून घ्यायचा। या फेसमुळे काय होतं, युरिक ॲसिड वाढतं। हल्ली कुकरमध्ये डाळी शिजवल्यामुळे हे प्रमाण कमी होऊन गेलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे जेव्हाही तुम्ही मोकळी डाळ शिजवणार, जितका फेस तुम्हाला शक्य होईल तितका काढून घ्यायचा आहे। कुकरमध्ये जरी तुम्ही डाळ शिजवली असणार, फोडणी दिल्यानंतर अशा प्रकारे फेस होतो, अलगद हाताने आपल्याला फेस काढून घ्यायचा आहे। तेलाची जी तर्री असते ती खाली राहते।